राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या या संकेतानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात बघूया। उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा राजसाहेब ठाकरे असतील, ते दोघे जसे भाऊ आहेत आणि या विषयाला भले महाराष्ट्र चर्चा करत असेल, काही नेते चर्चा करत असतील, काही प्रसार माध्यम चर्चा करत असतील, परंतु शेवटी भावाभावाचं नातं आहे हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। एक राजकीय विषय स्वतंत्र आहेत, हाही विषय वेगळा आहे आणि आतापर्यंतची जर परिस्थिती बघितली तर सातत्यानं उद्योजींना त्रास होईल अशी भूमिका त्या उद्योजींची जी आमची संघटना आहे या ही कशा पद्धतीनं तिला त्रास होईल अशाच पद्धतीनं राजसाहेबांनी वेगळ्या भूमिका घेतली। पक्ष चालवताना किंवा एखादं संघटन चालवताना जो संयम असावा लागतो, जो निर्णय घ्यायचा त्याला जे धाडस लागतं ते राजसाहेबांकडे निश्चित आहे, परंतु त्याचा युतीमध्ये गेल्याने काय परिणाम होईल याची जाणीव उद्धव साहेबांना आहे आणि उद्धव साहेबांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणं त्यांना उचित वाटत नाही, हे आतापर्यंतचा अनुभव आहे। त्यांना उद्धव साहेबांचं एक होतं दरवेळेला आडवा जातोच ना, त्यामुळं तर ह्या कुटुंबाचं विभक्तीकरण झालेलं आहे। राजसाहेबांना कधीही पक्ष सोडायचा नव्हता ना, कधी त्यांनी पक्ष सोडायची भाषा केली होती। युग जो होता तो उद्धव साहेबांकडे होता, त्यामुळंच राजसाहेबांना अखेरला कंटाळून वेगळं व्हावं लागलं आणि जातानाही त्यांनी माननीय बाळासाहेबांना हे सांगितलं होतं की मला जायला त्रास होतो, परंतु मी काय करू, आता मला वेगळं झाल्याशिवाय पर्याय नाही, आणि सांगून त्यांनी घेतलेला तो निर्णय होता। मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे। त्यांनी कोणाला हात पुढे करावा, त्यांनी कोणाबरोबर युती करावी, त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं, हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे। त्याच्यावर मी बोलणं अजिबात योग्य नाही। आम्ही शिवसेना म्हणून काम करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। आम्ही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत, त्याच्यामुळे राजसाहेबांनी काय करावं हा त्यांच्या वैयक्तिक पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या हितापुढे कुणाच्याही महत्त्वाकांक्षा तितक्या महत्त्वाच्या नाहीत, हे राजसाहेबांनी केलेलं विधान मला तंतोतंत पटतं। किंबहुना राजसाहेब उद्धवसाहेब हे दोघे भाऊ आहेत आणि कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित राहायला पाहिजे। पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे। मात्र या दोघांचं राजकारण एकत्रित असलं पाहिजे का, यावर निश्चित चर्चा होऊ शकते। महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच। मात्र ते एकत्रित येणं हे ज्या भाजपाने महाराष्ट्राच्या अस्मिता कायम पायदळी तुडवण्याचं राजकारण केलं, महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान केला, महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले, महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांना नख लावण्याचा प्रयत्न केला, त्या भाजपाच्या विरोधात बिगुल वाजवून विचारांची स्पष्टता ठेवत स्वतंत्र अस्मितेचं राजकारण करण्यासाठी काय राजसाहेब सिद्ध होणार आहेत का, या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं। दरम्यान आपण बघतोय की महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची तयारी आता ठाकरे बंधूंनी दाखवलेली आहे। नेमकं पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, पण आमच्यातील वाद भांडणं ही संपूर्ण महाराष्ट्रापुढे फार छोटी असल्याचं त्यांनी म्हटलं आणि ही भांडणं बाजूला ठेवण्याची भूमिका देखील ठाकरे बंधूंनी घेतलेली आहे। यावर आपण चर्चा करणार आहोतच, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी।